नमस्कार, मी एल डी ढगे आमच्या इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करतो। सर्वप्रथम आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। इनोव्हेटिव्ह पब्लिकेशन व सोनाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे विचार, त्यांचे कार्य याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर पी.डी. सूर्यवंशी यांची अनमोल उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे। माझे सहकारी श्री पी.जी. गोजे सर, सेवानिवृत्त गटनिदेशक ITI मुदखेड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे माननीय श्री अमोल आगळे, वित्त व लेखाधिकारी, जिल्हा परिषद परभणी यांची देखील विशेष उपस्थिती लाभलेली आहे। त्याचप्रमाणे इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या संचालिका सौ मीरा ढगे, डॉक्टर सौ मेघा आगळे यांची देखील उपस्थिती या कार्यक्रमास लाभलेली आहे। सर्वप्रथम मी या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते डॉक्टर सूर्यवंशी सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अमोल आगळेजी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। आजच्या कार्यक्रमाचे अतिथी माननीय श्री पी.जी. गोजे सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। डॉक्टर पी.डी. सूर्यवंशी सर यांच्याबद्दल सांगायचे झाले तर हे मागील 20 वर्षापासून राज्यशास्त्र विषयाचे अध्यापनाचे कार्य करीत असून ते राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा येथे कार्यरत आहेत। सन 2012 मध्ये त्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्याकडून PhD प्रदान करण्यात आली। ते स्वतः PhD संशोधक मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांना PhD प्राप्त झालेली आहे। डॉक्टर सूर्यवंशी सरांची राजकीय विचार प्रणाली व आधुनिक राजकीय विचार प्रणाली हे 2 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत। त्याचप्रमाणे त्यांचे डिस्टन्स एज्युकेशन अंतर्गत BA अभ्यासक्रमासाठी राज्यशास्त्र विषयाचे लिखाण कार्य मोलाचे ठरले आहे। मित्रहो, अशा व्यासंगी व अभ्यासू व्यक्तिमत्वाची उपस्थिती या ठिकाणी आपणास लाभलेली आहे। या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर पी.डी. सूर्यवंशी हे आपणास छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान देणार आहेत। तेव्हा मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करावी।
फोटो. सर तुम्ही या इकडे. राईट. भाऊ राईट का. मॅडम इकडे बघा. ओके. सुनील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या कर्तृत्वाला सर्वप्रथम मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. त्यानंतर अखंड महाराष्ट्राचं दैवत, महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं एक प्रेरणास्त्रोत, ऊर्जास्त्रोत असलेले, ज्यांना आपण अनेक बिरुद लावलेली आहेत, जनतेचा राजा, रयतेचा राजा, बहुजन प्रतिपालक, असा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला सर्वप्रथम या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी सोनाई ट्रस्ट, इनोव्हेटिव्ह व्ह्यू, ITI डिजिटल प्लॅटफॉर्म यांच्या संयुक्त विद्यमाने जी व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केलेली आहे, त्याबद्दल सर्वप्रथम सोनाई ट्रस्ट व इनोव्हेटिव्ह व्ह्यू ITI डिजिटल प्लॅटफॉर्म यांच्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. ITI डिजिटल प्लॅटफॉर्म ही अभिनव अशा प्रकारची संकल्पना, अभिनव अशा प्रकारचा उपक्रम ज्यांच्या कल्पकतेतून प्रत्यक्षामध्ये साकारलेला आहे, असे श्री LD ढगे, सेवानिवृत्त गटनिर्देशक ITI नांदेड, त्याचबरोबर श्री PG गोजे सर, सेवानिवृत्त गटनिर्देशक ITI, श्री अमोल आगळे सर, लेखाधिकारी जिल्हा परिषद परभणी, त्याचबरोबर इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री किरण कुलकर्णी साहेब, त्यांचा पूर्ण स्टाफ, प्राध्यापिका मोनिका जोशी मॅडम, प्राध्यापक शेख हैदर सर आणि त्यांची संपूर्ण टीम, संतोष संगेवार, सुनील पुयड, ऋषिकेश ढगे, ऋतिका कोडगिरे मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी. आणि या
ITI प्लॅटफॉर्मशी जोडले गेलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी माझ्यासाठी जो काही व्याख्यानाचा विषय दिलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यवस्थापन. मित्रांनो, खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक युगपुरुष, ज्याला आपण ग्लोबल लीडर असं म्हणू शकतो. मध्ययुगीन कालखंडामधलं एक अलौकिक अद्भुत अशा प्रकारचा कुशल प्रशासक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू या ठिकाणी आज आपण उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करूयात. तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर अनेक प्रतीकं आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. मग महाराजांची राजमुद्रा असेल, महाराजांचे गडकिल्ले असतील, तो जिरेटोप असेल, दाढी असेल, भगवा असेल, कवड्याची माळ असेल, तलवार असेल, अशी अनेक प्रतीकं आपण पाहतो की सद्यस्थितीमध्ये या प्रतीकांचं प्रदर्शन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. परंतु मित्रहो, केवळ प्रतीकांचं प्रदर्शन करून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण समजून घेऊ शकणार नाहीत. कारण प्रतीकं आपण खूप वापरलीत, त्यांचं खूप प्रदर्शन जरी केलं तरीसुद्धा विचारांचं काय, आपल्या आचारांचं काय, हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर अनुत्तरित राहतो. आणि म्हणून या ठिकाणी माझं असं मत आहे की केवळ प्रतीकांच्या प्रदर्शनावर भर न देता आपण प्रत्यक्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही विचार आहेत ते आचरणात आणले पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं त्यांच्या या महापुरुषांची जयंती आपण या ठिकाणी साजरी केली असा त्याचा अर्थ होईल. प्रत्यक्षामध्ये आपण पाहतो की महाराजांच्या बाबतीमध्ये काही चुकीच्या प्रतिमा वारंवार समाजासमोर उभ्या केल्या जातात. जसे की महाराजांचा जो काही वापर आहे तो मुस्लिम विरोधक किंवा मुस्लिम द्वेषासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. हिंदू धर्मरक्षक किंवा ईश्वराचा अवतार, अशा प्रकारचे अनेक चुकीच्या प्रतिमा महाराजांच्या बाबतीमध्ये निर्माण केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्यक्षामध्ये राजकारणासाठी सुद्धा त्याचा वापर होतो. खरं तर हे फार चुकीचं आहे. कारण या सर्व गोष्टींमुळं महाराजांच्या कर्तृत्वाला कुठंतरी कमीपणा आणण्याचा प्रयत्न आपणच आपल्याकडूनच करत आहोत असं वाटते. कारण महाराजांचं कर्तृत्व एवढं उत्तुंग आहे, ते एका विशिष्ट जातीपुरतं, एका विशिष्ट धर्मापुरतं किंवा विशिष्ट प्रदेशापुरतं महाराजांचं कर्तृत्व आपल्याला बंदिस्त करता येणार नाही. कारण याच्याही पलीकडे जाऊन महाराजांची जी काही शिकवण आहे, सर्व धर्म समभावाची शिकवण आहे, मानवतावादाची शिकवण आहे. आणि म्हणून महाराज हे राष्ट्राचे आहेत, राष्ट्राचे नव्हे तर अखिल मानवतावादाचा संदेश त्यांच्या जीवनातून, त्यांच्या शिवचरित्रातून आपल्याला पाहायला मिळतो. महाराजांचं कर्तृत्व पाहत असताना काही टिपिकल प्रसंगच आपल्यासमोर सातत्यानं मांडले जातात. परंतु या प्रसंगांमधून जी काही मूल्य आहेत तीसुद्धा आपण आचरणात आणली पाहिजे, त्यांचासुद्धा आपण स्वीकार केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण महाराज अंगीकारलेत असं म्हणूयात. कारण आपण भावनिकतेच्या पलीकडे जाऊन थोडंसं वैचारिक पातळीवर महाराजांचा जो काही विचार आहे, त्याच्यामधली जी काही मूल्य आहेत, महाराजांचं कर्तृत्व तर कोणी नाकारूच शकणार नाही. परंतु हे सर्व करत असताना महाराजांचा जो काही धर्मनिरपेक्षतेचा विचार आहे, त्यांचा जो काही जातीनिरपेक्षतेचा जो काही विचार आहे, त्यांचं जे काही चारित्र्य आहे, त्यांचा स्त्री दाक्षिण्य हा जो काही स्वभाव आहे, स्त्रियांकडे बघण्याचा त्यांचा जो काही निरोगी अशा प्रकारचा जो काही दृष्टिकोन आहे, महाराजांची अर्थनीती आहे, महाराजांची युद्धनीती आहे,
महाराजांचा न्याय आहे, त्यांचं प्रशासन आहे, त्यांचं व्यवस्थापन आहे, महाराजांचे पुरोगामी विचार आहेत, महाराजांची दूरदृष्टी आहे. तर अशी अनेक मूल्ये आपल्याला महाराजांच्या जीवनचरित्रातून पाहायला मिळतात. तर मला या व्याख्यानमालेच्या निमित्तानं असं वाटतं की ही जी काही मूल्ये आहेत त्या मूल्यांचा स्वीकार खऱ्या अर्थानं आपण केला पाहिजे. आज या ठिकाणी मला जो काही विषय देण्यात आलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यवस्थापन. मित्रांनो, महाराजांच्या विचारांची जी काही प्रासंगिकता आहे, रिलेव्हन्स जो आहे तो आजही टिकून आहे. त्याचं कारण असं आहे की महाराजांनी त्या काळामध्ये म्हणजे जवळपास एक साधारणतः आपण असं गृहीत धरूयात की जवळपास 400 वर्षापूर्वी महाराजांनी जे काही विचार मांडलेले आहेत त्यांचा रिलेव्हन्स आजसुद्धा टिकून आहे. तर त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण महाराजांचा राज्यकारभार, महाराजांचं कौशल्यपूर्ण अशा प्रकारचं प्रशासन आणि या प्रशासनामधून त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य, त्यांचा स्वराज्याचा विचार आणि त्या स्वराज्यातून अस्तित्वात आलेलं सुराज्य, जनतेचं राज्य, लोककल्याणकारी राज्य. आणि म्हणून महाराजांच्या विचारांची जी काही प्रासंगिकता आहे ती आजही टिकून आहे. तर हा जो काही सुराज्याचा विचार आहे, त्यांचा जो काही वारसा आहे तो आपणा सर्वांना पुढे चालवायचा आहे. आणि त्यासाठी मला असं वाटते की आजचा तरुण विद्यार्थी हा एक महत्त्वाची भूमिका त्यामध्ये बजावू शकतो. महाराजांच्या विचारांचे वारसदार, महाराजांच्या विचारांचे वाहक म्हणून आपण या तरुण विद्यार्थी वर्गाकडे पाहिलं पाहिजे. आणि मला मुद्दाम या ठिकाणी आनंद होत आहे की या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या तरुण विद्यार्थी मित्रांसोबत मी या ठिकाणी संवाद साधत आहे. महाराजांचं व्यवस्थापन समजावून घेण्यापूर्वी अनेक पैलू आहेत, ते थोडक्यामध्ये आपण त्यांची मांडणी करूयात. की जसं महाराजांच्या बाबतीमध्ये की ते खऱ्या अर्थानं राष्ट्राचे निर्माते आहेत. कारण तत्कालीन परिस्थिती जर आपण बघितली तर या ठिकाणचा समाज हा गुलामगिरीमध्ये खितपत पडलेला होता. आणि या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये खितपत पडलेल्या समाजाच्या मनामध्ये स्वराज्याचा विचार रुजवणं, त्यांच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करणं, त्यांच्या मनामध्ये स्वाभिमान जागवणं, स्वत्व जागवणं ही काही साधारण गोष्ट नाही. परंतु महाराजांनी आपल्या कर्तृत्वातून, आपल्या विचारांमधून हे साध्य करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून की राष्ट्रवादाचं जे काही बीज आहे ते बीज या ठिकाणच्या जनतेच्या मनामध्ये पेरण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराज हे राष्ट्रपुरुष ठरतात, ते राष्ट्राचे निर्माते ठरतात. आता राष्ट्राचा विस्तार वगैरे हा भाग नंतरचा, परंतु राष्ट्राच्या निर्मितीसाठीचा जो काही प्लॅटफॉर्म आहे, जो काही बेस आहे, तो महाराजांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. आणि नंतरच्या काळामध्ये या राष्ट्राचं रूपांतर, या स्वराज्याचं रूपांतर मराठी साम्राज्यामध्ये सुद्धा झालेलं आहे. तर हा एवढा दूरदृष्टीचा विचार महाराजांनी मांडला. आता व्यवस्थापनाच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर आपण महाराजांना भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे जनक असंही म्हणू शकतो, फादर ऑफ इंडियन मॅनेजमेंट सायन्स. तसं लौकिक अर्थानं मॉडर्न मॅनेजमेंट सायन्स हे महाराजांच्या नंतर जवळपास 200 वर्षानंतर उदयास आलेलं आहे. परंतु तरीसुद्धा त्याची जी काही सुरुवात आहे ती महाराजांच्या विचारांमध्ये, त्यांच्या कृतींमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे जनक आहेत. अर्थात
त्यांनी काय असा कोणता ग्रंथ लिहिलेला नाही, परंतु मुळातच महाराजांकडे जी काही अलौकिक अशा प्रकारची जी काही प्रतिभा होती, त्यांच्याकडे अद्भुत अशा प्रकारचं जे काही व्यवस्थापन कौशल्य होतं, तर या अद्भुत कौशल्याच्या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केलेलं आहे. आणि म्हणूनच आजसुद्धा आपण पाहतो की अगदी राज्यकर्त्यांकडूनही शिवशाही असेल, शिवराज्य असेल, स्वराज्य असेल, सुराज्य असेल, तर या शिवशाहीचा विचार आजही मांडला जातो. त्याचं कारण असं आहे की महाराजांच्या विचारांची जी काही प्रासंगिकता आहे ती आजसुद्धा उपयुक्त आहे. आता महाराजांचं हे जे काही स्वराज्याचा जो काही विचार आहे, सुराज्याचा जो काही विचार आहे, तो आजही टिकून आहे. तर त्याच्यामागचं कारण काय, त्याच्यामागचं गमक काय आहे? तर त्याच्यामागचं गमक आहे मित्रांनो, महाराजांनी केलेला राज्यकारभार, महाराजांनी चालवलेलं प्रशासन, लोकाभिमुख राज्यकारभार, रयतेच्या हितासाठी, रयतेच्या कल्याणासाठी महाराजांनी चालवलेला राज्यकारभार, चालवलेलं प्रशासन. आपण पाहतो की काळाच्या ओघामध्ये, कारण नुसतं युद्ध करून एखाद्या वेळेस राज्य जिंकता येईल, परंतु जनतेच्या मनामध्ये ते राज्य किती काळ जिवंत राहील ते आपण सांगू शकत नाही मित्रांनो. परंतु महाराजांचा जो स्वराज्याचा विचार आहे तो आजही जनतेच्या मनामध्ये जिवंत आहे. अनेक राज्य लयास गेलीत, परंतु महाराजांचा स्वराज्याचा विचार आजही जिवंत आहे. आणि केवळ या एवढ्या एका गोष्टीवरूनच महाराजांच्या स्वराज्याच्या विचाराची प्रासंगिकता आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये येते. आणि म्हणूनच महाराजांना आपण रयतेचा राजा असं म्हणतो, जनतेचा राजा असं म्हणतो, जानता राजा असं म्हणतो. आता ॲक्च्युली शिवचरित्र अभ्यासत असताना किंवा छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासमोर मांडत असताना काही टिपिकल प्रसंगच आपल्यासमोर वारंवार मांडले जातात, परंतु ॲक्च्युली आपण महाराजांचा जो काही जीवनकाल आहे त्याचा जर विचार केला तर साधारणतः एक 50 वर्षाचा हा कालखंड आहे. आता या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये जो काही धावपळीचा कालखंड म्हणूयात, जो युद्धाचा, संघर्षाचा जो काही कालखंड आहे, हा फार फार तर आपण कॅल्क्युलेट केला तर 5 ते 7 वर्ष एवढा कालखंड हा धावपळीचा कालखंड आहे, संघर्षाचा कालखंड आहे. आणि उर्वरित जो काही प्रदीर्घ अशा प्रकारचा जो काही कालखंड आहे, आपण त्यांचं बालपण वगैरे सोडून जरी विचार केला तरी साधारणतः 30 वर्षाचा कालखंड जरी म्हटलं तरी हा प्रदीर्घ कालखंड जो आहे तो महाराजांनी स्वराज्याची घडी बसवण्यामध्ये, या ठिकाणी सुराज्य निर्माण करण्यामध्ये, व्यवस्थापन करण्यामध्ये घालवलेलं आहे. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये महाराजांचं फार मोठं योगदान आहे आणि ते दुर्लक्षित होता कामा नये. त्याचा विचार, त्याचं पुनर्जीवन आपण सर्वांनी केलं पाहिजे. महाराजांच्या व्यवस्थापनाचा विचार समजून घेत असताना सर्वप्रथम त्यांची युद्धनीती किंवा त्यांचं युद्धाचं व्यवस्थापन आपण समजून घेतलं पाहिजे. कारण युद्धाचं जे काही व्यवस्थापन आहे यामध्येच त्यांचं जे काही मॅनेजमेंट स्किल आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यामध्ये मग त्यांनी त्यांचं वेळेचं व्यवस्थापन असेल, त्यांचं माणसांचं व्यवस्थापन आहे, त्यांनी आखलेल्या अचूक मोहिमांचं व्यवस्थापन आहे. ह्या सगळ्या मोहिमा आखत असताना त्यांचं आर्थिक व्यवस्थापन, आर्थिक नियोजनसुद्धा आपल्याला त्याच्यातून पाहायला मिळेल. प्रशासनाचे जे काही अनेक छोटे छोटे पैलू असतील, रिक्रुटमेंट असेल, मोटिव्हेशन असेल, अशा अनेक पैलू या महाराजांच्या युद्धाच्या व्यवस्थापनातून आपल्याला पाहायला मिळतात. महाराजांचं युद्धाचं व्यवस्थापन किंवा युद्धनीती पाहत असताना एक इनोव्हेटिव्ह अशा प्रकारची युद्धनीती महाराजांनी अवलंबलेली आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी परंपरागत जी काही युद्धनीती होती, समोरासमोर युद्ध, तर त्याला थोडंसं छेद देऊन त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं अशा प्रकारची युद्धनीती महाराजांनी निर्माण केलेली आहे.
भारतीय इतिहासामध्ये म्हणजे महाराजांची युद्धनीती तपासून पाहत असताना या पार्श्वभूमीवर 3 जी काही युद्ध आहेत ती अतिशय महत्त्वाची वाटतात. त्याच्यामध्ये आपल्याला पहिला जो काही युद्ध आहे, देवगिरीचा राजा रामदेवराय आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यामधला जो काही संघर्ष आहे तो म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणच्या जनतेला कायमचा गुलामगिरीमध्ये ढकलणारं निर्णायक अशा प्रकारचं हे युद्ध होतं. आणि खऱ्या अर्थानं तिथपासून आपली जनता ही खऱ्या अर्थानं गुलामगिरीमध्ये ढकलल्या गेली. आता अल्लाउद्दीन खिलजीचा विजय काय झाला तर त्याच्या विजयाचं जे काही कारण आहे की त्यानं शेवटच्या टप्प्यामध्ये राखीव फौजेचा वापर केला किंवा अशा प्रकारची एक काय म्हणूयात आपण त्याला की आवई उठवण्यात आली की पाठीमागून अल्लाउद्दीन खिलजीची खूप मोठी राखीव फौज देवगिरीवर चाल करून येत आहे. आणि मग त्यामुळं रामदेवरायाचं जे काही सैन्य होतं त्याचं खच्चीकरण झालं आणि याच्यामध्ये त्याचा पराभव झाला. हे एक युद्ध. दुसरं जे काही युद्ध आहे ते पानिपतचं युद्ध, जे की मराठी सत्ता आणि अहमदशहा अब्दाली या दोघांमध्ये झालेलं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा जरी आपण म्हणत असलो की राजकीयदृष्ट्या या युद्धामध्ये मराठी सत्तेचा विजय झाला, परंतु प्रत्यक्षामध्ये युद्धभूमीवर मात्र मराठी सत्तेचा पराभव झालेला आहे. हे वास्तव आपल्याला मान्य करावं लागेल. पराभवाची अनेक कारणं आहेत. त्याच्यापैकी एक कारण असं आहे की या युद्धामध्ये सुद्धा अब्दालीनं शेवटच्या टप्प्यामध्ये राखीव दमाची फौज पाठवली आणि या राखीव फौजेच्या पाठिंब्यावर, या राखीव फौजेच्या कामगिरीवर अहमदशहा अब्दालीनं पानिपत घडून आणलं. हे एक युद्ध आपण बाजूला ठेवत त्याच्यानंतर आणखी एक युद्ध ज्याला प्लासीची लढाई म्हणूयात आपण की 1757मध्ये बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये ही लढाई झाली. आता या लढाईची कथासुद्धा अतिशय मनोरंजक अशा प्रकारची ही कथा आहे मित्रांनो, की एका बाजूला नवाबाची लाखोची फौज आहे आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजांचं फक्त 5,000 सैन्य आहे. आणि या युद्धामध्ये बंगालच्या नवाबाचा पराभव होतो. केवळ 5,000 सैन्यानं या 5 लाखाच्या फौजेचा पराभव केला. हे अतिशय म्हणजे अद्भुत अशा प्रकारचं आहे. परंतु हे वास्तव आहे. त्याची कारणं काय आहेत तेवढं सविस्तर किंवा तेवढ्या खोलामध्ये जाण्याचा आपल्याला म्हणजे या ठिकाणी तरी आवश्यकता नाही. फक्त एकच गोष्ट या ठिकाणी आहे की हा पराभव त्या ठिकाणच्या जनतेनं मान्य केला आणि खऱ्या अर्थानं इंग्रजी सत्तेची पायाभरणी या लढाईमधून झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यामध्ये सिव्हिल वॉरची जी काही भूमिका असते युद्धामध्ये, की जर सैन्याला, त्या ठिकाणच्या राजाला, त्या ठिकाणच्या राजकीय सत्तेला जर जनतेचा पाठिंबा असेल, कारण एक विचार करा की फक्त 5,000ची फौज आहे आणि तो रॉबर्ट क्लाईव्ह ज्यावेळेस तिथून विजयाची मिरवणूक काढतो तर त्यावेळेस असं म्हटलं जाते की दोन्ही बाजूनं त्या प्लासी गावामध्ये त्या ठिकाणचे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एका ठिकाणी रॉबर्ट क्लाईव्हचा एक संदर्भ आहे की तो असं म्हणतो की या नागरिकांनी एक एक दगड जरी उचलून आम्हाला मारला असता तरीसुद्धा आमची चटणी झाली असती, आम्ही जिवंत वाचलो नसतो. परंतु असं काहीच घडलं नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की सिराज उद्दौलाचा जो काही राज्यकारभार आहे, त्याचा जो काही अन्याय अत्याचार आहे, त्याला जनता कंटाळलेली होती आणि त्याला पर्याय म्हणून जनतेला असं वाटत असते की म्हणजे कुणीही चालेल परंतु सिराज उद्दौलाचा राज्यकारभार नको. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती तपासून पाहत असताना आपल्या मनामध्ये आपल्या लक्षामध्ये एक गोष्ट येईल की या ठिकाणी सिव्हिल सोसायटी जी आहे तिचा फार मोठा सपोर्ट
महाराजांच्या राजकीय व्यवस्थेला, सैन्याला मिळालेला आपल्याला दिसून येतो. हे आपलं राज्य आहे, रयतेचं राज्य आहे, स्वतःचं राज्य आहे, अशा प्रकारचा जो काही विचार आहे तो शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये रुजवलेला आहे. आणि म्हणून हा जो काही स्वराज्याचा विचार आहे तो शेवटपर्यंत जिवंत राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. महाराजांचं जे काही युद्धाचं टेक्निक आहे, कारण रिसोर्सेस जे आहेत महाराजांपुढे ते लिमिटेड आहेत. म्हणजे तत्कालीन काळामध्ये जे काही मोठे मोठे राजे होते, जे काही बादशाह होता, त्याच्या तुलनेमध्ये महाराजांचं स्वराज्य खूप लहान आहे, महाराजांचं सैन्य खूप लहान आहे. महाराजांचं जो काही खजिना आहे तो त्या ठिकाणी खूप तुटपुंज अशा प्रकारचा आहे. आता या मर्यादित साधनांचा, रिसोर्सेसचा ऑप्टिमम यूज महाराजांनी केलेला आपल्याला पाहायला मिळते. महाराजांनी युद्धाचं जे काही टेक्निक आहे ते गनिमी कावा युद्धाचं टेक्निक त्यांनी या ठिकाणी डेव्हलप केलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरी गोष्ट, महाराजांनी शक्यतो समोरासमोरचं युद्ध टाळलेलं आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये महाराजांच्या सैन्याची जी काही पोझिशन आहे ही नेहमी अटॅक पोझिशन आहे. इतर जे काही राजे होते त्या काळामध्ये, या राजांनी कधीही परकीय मुलखावर, परकीय प्रदेशावर आक्रमण केल्याचं आपल्याला कधी पाहायला मिळत नाही इतिहासामध्ये. उलट भारतावरच परकीय आक्रमणं झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग या ठिकाणच्या राजांनी काय केलं तर डिफेन्स केलेला आहे, संरक्षणाची किंवा डिफेन्सची पोझिशन त्यांनी घेतलेली आहे. आता या डिफेन्सच्या पोझिशनमध्ये आणि अटॅक पोझिशनमध्ये काही फरक आहे मित्रांनो. अटॅक पोझिशनमध्ये काही ॲडव्हान्टेज त्या सैन्याला मिळत असतात की ज्यामध्ये हल्ला कधी करायचा, कसा करायचा, कशा पद्धतीनं करायचा, हे सगळं फ्रीडम त्या सैन्याला असते. आणि डिफेन्स पोझिशनमध्ये पुढचं जे काही सैन्य आहे ते बेसावध असते. आणि त्यामुळं आपण पाहतो की परकीय आक्रमणांचं डिफेन्स करत असताना या ठिकाणच्या राजांचा युद्धामध्ये नेहमीच पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराजांनी जी काही युद्धनीती या ठिकाणी डेव्हलप केली ती जर पाहिली आपण तर ती निश्चितच प्रोग्रेसिव्ह अशा प्रकारची युद्धनीती म्हणायला पाहिजे. कारण महाराजांकडे सैन्य कमी आहे, मुलूक कमी आहे, खजिना कमी आहे. आणि त्यामुळं गनिमी कावा ही जी काही युद्धनीती आहे ती त्यांनी या ठिकाणी यशस्वी करून दाखवलेली आहे. महाराजांच्या किल्ल्यांची पोझिशन जरी आपण बघितली तरी ते अतिशय सह्याद्रीच्या कडे कपारीमध्ये हे सगळे किल्ले आहेत. आणि प्रत्येक किल्ल्याची अशी पोझिशन आहे की त्या ठिकाणी फार मोठ्या संख्येनं शत्रू सैन्याला कोणत्याही किल्ल्यावर आक्रमण करताच येणार नाही. आणि महाराजांची जी काही नीती आहे की त्यांनी कोणत्याही एकाच किल्ल्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य जमा करून ठेवलेलं नाही. महाराजांचं सैन्य प्रत्येक किल्ल्यावर 500पेक्षा अधिक सैन्य असू नये अशा प्रकारची महाराजांची आज्ञाच आहे. आणि पायथ्याला महाराजांची जी काही माणसं आहेत ती विखुरलेल्या स्थितीमध्ये आहेत, जेणेकरून एखाद्या किल्ल्यावर जरी आक्रमण झालं तरीसुद्धा जी व्यूहरचना आहे युद्धाची ती बाहेरून त्याला कसा वेढा करता येईल किंवा बाहेरून कसं घेरता येईल त्या पद्धतीची ही सगळी व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय महाराजांचं गुप्तहेर खातं हे सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. महाराजांनी ज्या काही योजना, ज्या काही मोहिमा आखलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी शत्रू पक्षांची इत्थंभूत माहिती अगोदर घेतलेली आहे. आणि इत्थंभूत माहिती घेऊन नंतर महाराजांनी एक एक योजना आखलेली आहे. नॉलेज इज पॉवर हे जे आपण आजच्या काळामध्ये म्हणतो तर हे प्रिन्सिपल महाराजांनी त्या काळामध्ये वापरलेलं आहे की सैन्याची किंवा शत्रू पक्षाची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन त्यांनी अगोदर मिळवली आणि नंतर त्यांनी सगळ्या मोहिमा आखलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. महाराजांचा इतिहास अभ्यासत असताना, वाचत असताना, समजून घेत असताना या शिवचरित्रातले जे काही 4 प्रसंग अतिशय सातत्यानं आपल्यासमोर मांडले जातात की ज्या 4 प्रसंगामध्ये प्रत्यक्ष महाराज सहभागी झाले होते. पहिला जो काही प्रसंग आहे तो अफजल खानाचा आहे. दुसरा जो काही प्रसंग आहे तो शाहिस्ते खान, जे की पहिलं सर्जिकल स्ट्राईक मानले जाते. तिसरा प्रसंग आहे की पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका विशाळगडाकडे.
हा एक अद्भुत अशा प्रकारचा प्रसंग आहे. त्यानंतर अतिशय रोमांचकारी आणि अद्भुत अनाकलनीय अशा प्रकारची जी काही घटना आहे ज्याच्यामध्ये महाराज स्वतः सहभागी आहेत, ती म्हणजे महाराजांची आग्र्याहून सुटका. ही म्हणजे अचंबित करून सोडणारी अशा प्रकारची घटना आहे. आणि या 4 प्रसंगांचा जर आपण अभ्यास केला, म्हणजे मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून जर आपण अभ्यास केला, तर आपल्याला हे सर्वच लक्षात येईल की या सगळ्या घटना कधी घडत आहेत, तर 17व्या शतकामध्ये हे सगळं घडत आहे, की ज्या काळामध्ये मोबाईल फोन नाही, मॅसेज नाही, कोणताही फोन नाही, अशा काळामध्ये या सगळ्या घटना घडत आहेत. कोणतंही टेक्नॉलॉजी त्या काळामध्ये उपलब्ध नाही. आणि म्हणून वेळेचं नियोजन असेल, माणसांचं नियोजन असेल, योजनांचं नियोजन असेल, परफेक्ट टायमिंग ज्याला म्हणतो आपण, या प्रत्येक योजनेमध्ये परफेक्ट टायमिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळं या सगळ्या योजना यशस्वी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता अफजल खान स्वराज्यावर चालून येतो हा जो काही प्रसंग आहे, ते जर बघितलं आपण तर महाराजांचं जे काही व्यवस्थापन आहे, स्वराज्याच्या मुलखामध्ये अफजल खान हाहाकार करत आहे, मंदिरं तोडत आहे, विटंबना करत आहे, जनतेवर अन्याय अत्याचार होत आहेत. अफजल खानाच्या फौजांनी स्वराज्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराज संयमाची भूमिका घेत आहेत. कोणतीही रिॲक्शन नाही, कोणतीही उथळ अशा प्रकारची प्रतिक्रिया महाराजांनी दिलेली नाही. ते शांत मनानं योजना आखत आहेत. आणि मग हा सगळा इतिहास या ठिकाणी रिपीट करण्याची गरज नाही. त्यांनी मग कशा पद्धतीनं अफजल खानाला जावळीच्या खोऱ्यामध्ये बोलवलं, प्रतापगडावर त्याची भेट कशी घडून आणली, हे सगळं आपल्याला माहीत आहे. म्हणजे एका बाजूला खान बिनधास्त आहे, परंतु दुसऱ्या बाजूला महाराज सावध आहेत, योजना आखत आहेत. परंतु कुठेही ह्या ज्या काही योजना आहेत त्या लीक होत नाहीत, त्यांचा कुठेही गाजावाजा नाही. अगदी अफजल खानाची उंची किती आहे इथपासून सगळी तयारी आहे. अफजल खानानं म्हणजे तो काय काय करू शकतो, त्याच्या काय काय शक्यता आहेत, ह्या सगळ्या गृहीत धरून सगळ्या योजना आखल्या जात आहेत. अफजल खानाची फौज किंवा काय घडू शकेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजूने विचार आहे. त्या दृष्टीनं सगळं म्हणजे सैन्याची रचना करून ठेवलेली आहे जंगलामध्ये. कुठं कपारीमध्ये आहेत, कुठं झाडावर सैन्य बसलेलं आहे, कुठं झाडीमध्ये लपून बसलेलं आहे. आणि त्यांना प्रत्येकाला सूचना आहेत की कुणं काय करायचं आहे, तोफ कुणं डागायचे, कोण कुठं उभं राहील. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता महाराजांच्या या म्हणजे हे जे काही प्रसंग आहेत, याच्यामध्ये महाराजांनी केलेलं जे काही महत्त्वाचं नियोजन आहे ते म्हणजे रिक्रुटमेंट. महाराजांनी एक एक माणूस एक निवडून घेतलेला आहे. कोणत्या माणसाकडं कोणतं काम सोपवलं पाहिजे हे अचूकपणे महाराजांनी ओळखलेलं आहे. शाहिस्तेखानाचा प्रसंग घ्या की तो चालून आलेला आहे स्वराज्यावर, प्रचंड फौजेनिशी चालून आलेला आहे. लाल महालामध्ये त्यानं मुक्काम ठोकलेला आहे. त्याच्या आजूबाजूला लाखोची फौज आहे. परंतु एवढ्या मोठ्या फौजेच्या वेढ्यातून नेमकं शाहिस्तेखानाच्या त्या शयनकक्षापर्यंत महाराज पोहोचतात काही निवडक साथीदारांसह. जागोजागी चौक्या पहारे बसवलेले आहेत. हे सगळं भेदून महाराजांची माणसं तिथपर्यंत पोहोचत आहेत. म्हणजे आपण एक कल्पना करू शकतो की काय नियोजन असेल त्या काळामध्ये. आणि कोणतीही जीवितहानी होत नाही, हे सर्वात महत्त्वाचं. आणि शाहिस्तेखानावर हल्ला करून महाराज सुखरूप त्याच्यातून बाहेरही पडतात. सर्व गोष्टी ठरलेल्या योजनेप्रमाणे पार पडतात. अगदी अचूक टायमिंग, त्यावेळेला तो माणूस तिथंच भेटणार, जे आपल्याला आजच्या काळामध्येही शक्य नाही. आजच्या काळामध्ये थोडंसं जरी आपण इकडे तिकडे लेट झालो तर लगेच अस्वस्थ होतो, लगेच आपण फोन करतो, मॅसेज करतो, कुठं आहेस. परंतु हे सर्व त्या काळामध्ये महाराजांनी अचूकरित्या व्यवस्थापनामधून हे सर्व शक्य करून दाखवलेलं आहे. आग्र्याहून सुटका असेल, म्हणजे काय प्लॅनिंग असेल महाराजांचं, म्हणजे आपण फक्त विचारच करू शकतो की औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेबाची आजूबाजूची सर्व माणसं म्हणतात की शिवाजी महाराजाला ठार मारलं पाहिजे. आणि काही दिवसानंतर ती भूमिका कोणीच घेत नाही.
म्हणजे महाराजांनी औरंगजेबाच्या जवळची माणसंसुद्धा आपल्या गोटामध्ये सामील करून घेतली. महाराजांची माणसं आग्र्यामध्ये, दिल्लीमध्ये, आजूबाजूला सर्वत्र पसरलेली आहे. गुप्तहेर यंत्रणा आहे, बाहेरून नियोजन होत आहे, आतून नियोजन होत आहे. आणि या नजरकैदेतून महाराज सुखरूप बाहेर पडतात. म्हणजे आजच्या काळामध्ये जर आपण विचार केला, आग्र्याला जाऊन यायचा एवढी सगळी साधनं असताना, ट्रेननं, कारनं, बाय कार कशानेही जायचा जरी विचार केला तरीसुद्धा आपल्याला खूप अडचण वाटेल. विदाऊट रिझर्वेशन जर जायचं म्हटलं तर आपणाला ते फार म्हणजे अशक्य वाटेल. परंतु त्या काळामध्ये या शत्रूच्या मुलखातून असं सुखरूप वेषांतर करून रायगडापर्यंत सुखरूप पोहोचणं ही एक अतिशय अलौकिक अशा प्रकारची घटना आहे. आता याच्यामध्ये आणखी जो काही पन्हाळ्याचा जो काही प्रसंग आहे की सिद्धी-जोहरचा वेढा पन्हाळ्याला पडलेला आहे आणि महाराज पन्हाळगडावर अडकलेले आहेत. तिथंसुद्धा महाराजांचा संयम आहे. पावसाळा येण्याची वाट महाराज पाहत आहेत, एवढा संयम त्यांनी बाळगलेला आहे. आणि सुखरूप सुटका जी काही त्यांनी तिथून करून घेतली. शिवा काशीद, आता महाराजांची जी काही माणसं आहेत, जसे की अफजलखानाच्या भेटीमध्ये जीवा महाला आहे, जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की रिक्रुटमेंट जी आहे, माणसांची जी निवड आहे ती महाराजांनी अतिशय अचूक अशा पद्धतीने केलेली आहे. आता हा जीवा महाला महाराजांना कुठं सापडला तर एका लग्नाच्या वरातीमध्ये कसरतीचे खेळ करत असताना महाराजांनी त्यांना पाहिलं. दोन्ही हातांनी तो जो काही दांडपट्टा चालवत होता, अतिशय म्हणजे अचंबित करून टाकणारे त्याचं हे कसरत महाराजांनी पाहिलं आणि महाराजांनी त्याला स्वराज्याच्या सेवेमध्ये दाखल करून घेतलं. आणि अफजलखानाच्या भेटीचा जो काही प्रसंग आहे तर त्यावेळेस जे काही ठरलेलं आहे की 10 माणसं अफजलखानासोबत असतील आणि 10 माणसं शिवाजी महाराजांसोबत असतील, तर त्या 10 माणसामध्ये हा जीवा महाला आहे. म्हणजे माणसांची निवड आणि कुणाला कुठं नेमायचं हे जे काही स्किल आहे ते महाराजांकडे होतं. आणि बरोबर त्या ठिकाणी त्याचा उपयोग महाराजांना झालेला आहे. कारण होता जीवा म्हणून वाचला शिवा अशा प्रकारची जी काही महन रूढ झाली. म्हणजे तो प्रसंग आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अफजलखानाचा जो काही अंगरक्षक होता सय्यद बंडा, तो महाराजांवर चालून आला, महाराजांवर वार करणार होता. एवढ्यात जीवा महालानं दांडपट्टीच्या सहाय्याने त्याचा हात हवेतला हवेत उडवला, अशा प्रकारचा तो प्रसंग आहे. परंतु अचूक वापर महाराजांनी तिथं करून घेतला. शिवा काशीद हा न्हावी आहे, परंतु दिसायला जवळपास तो महाराजांच्या सारखाच आहे. म्हणून महाराज त्याला म्हणतात की तू दाढी वाढव. आणि मग या शिवा काशीदचा वापर महाराजांनी कुठं करून घेतलेला आहे? पन्हाळगडावरून सुटका करून घेत असताना. महाराजांनी त्यावेळेस 2 पालख्या काढलेल्या आहेत. म्हणजे ज्याला डुप्लिकेट आपण वापरणं म्हणतो, की जसं की आग्र्याहून सुटका करत असताना सुद्धा महाराजांनी हिरोजी फर्जंद, जे की महाराजासारखेच दिसायला होते, त्यांना त्या ठिकाणी झोपवलेलं आहे. आणि महाराज तिथून शिताफीनं त्या सगळ्या नजरकैदेतून बाहेर पडलेले आहेत. म्हणजे ही कल्पकता, जिथं की त्या काळामध्ये हा विचारही कोणाच्या डोक्यात आला नसेल, ते तंत्र, ते टेक्निक महाराजांनी त्या त्या प्रसंगामध्ये वापरलेलं आहे. याला म्हणायचं मॅनेजमेंट स्किल. तर हा शिवा काशीद एका मुख्य पालखीत बसून मुख्य रस्त्यानं खाली उतरतो पन्हाळगडाच्या, आणि दुसऱ्या बाजूनं शिवाजी महाराज खाली उतरत आहेत. आता ही माणसं काही वेडी होती अशातला भाग नाही. शिवा काशीदला काही माहीत नव्हतं का की आपण फार मोठी रिस्क घेत आहोत किंवा याच्यामध्ये आपला प्राण जाऊ शकतो, आपला मृत्यू होऊ शकतो, हे त्यालाही माहीत होतं. परंतु तरीसुद्धा एवढी जीवाभावाची माणसं महाराजांनी निर्माण केली. त्याच्यानंतर त्या शिवा काशीदला पकडण्यात आलं. सिद्धी-जोहरचा जो काही जावई होता सिद्धी मसूद, खरं तर त्याने शिवाजी महाराजांना पाहिलेलंच नव्हतं. त्याला वाटलं की हाच खरा शिवाजी आहे आणि तो खूप खुश झाला. त्याला असं वाटलं की मी शिवाजी महाराजांना जिवंत पकडले. तो त्या शिवा काशीदलाच कैद करून सिद्धी-जोहरच्या पुढं घेऊन आला. नंतर शहानिशा झाली. नंतर त्याच छावणीमध्ये जो काही फाजल खान उपस्थित आहे त्या ठिकाणी, जो की औरंगजेबचा मुलगा आहे, ज्यानं प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना पाहिलेलं आहे, तर तो म्हणतो की हा शिवाजी महाराज नाही आहे,
हा कोणतरी दुसराच आहे. नंतर शहानिशा झाली आणि नंतर शिवा कासिद म्हणजे तो काही खरा शिवाजी नाही हे लक्षात आलं, चूक लक्षात आली. नंतर पुन्हा पाठलाग सुरू झाला. फार मोठं जवळपास 1,500 घोडदौड घेऊन तो मसूद महाराजांच्या पाठलागावर निघाला. फार मोठी पायदळ फौज त्याच्यासोबत होती. आणि मग आपणा सर्वांना माहिती आहे की पावनखिंड ज्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांनी सांगितलं की निम्मे माणसं घेऊन तुम्ही विशाळगडाकडे रवाना व्हा आणि निम्मे माणसांसह म्हणजे बांदल म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, निम्म्या बांदलांसह मी या ठिकाणी थांबतो. आता अशी जीवाला जीव देणारी, प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देणारी माणसं महाराजांनी निर्माण केली, सांभाळली, जोपासली. आणि यापैकी कोणताही माणूस महाराजांना शेवटपर्यंत सोडून गेलेला नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. आजच्या काळामध्ये पाहतो आपण की माणसं सांभाळणे फार अवघड होऊन बसलेलं आहे. अगदी रोजगार असेल, महिनदार असेल, नोकरदार असेल, सालगडी असेल, कोणी असेल, माणसांना सांभाळणे फार जिकिरीचं होऊन बसलेलं आहे. मग महाराजांनी असं काय केलं की अगदी माणसं तर त्यांना सोडून गेलीच नाहीत, परंतु त्यांनी महाराजांसाठी आपला जीव दिला. तर मॅनेजमेंटमधलं जे काही स्किल आहे की जबाबदारी, लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, हा जो काही विश्वास आहे त्या माणसांमध्ये होता. त्यांना एवढी गॅरंटी होती की आमच्या लेकरा बाळाला महाराज उपाशी मरू देणार नाहीत. कारण बाजीप्रभूंचा जो काही संवाद वाचला आहे की आमच्या मुला लेकरास भाकरी देणारे आपण साहेब आहात, त्याच्यामुळं मला कशाची चिंता नाही. तर महाराजांच्या मॅनेजमेंटमधला हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, ज्याला अनुकंपा तत्व म्हणतो आपण आजच्या काळामध्ये, ज्याला आपण फॅमिली पेन्शन म्हणतो, मोफत राशन असेल, ह्या ज्या काही मॉडर्न स्टेटमधल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट महाराजांनी त्याच काळामध्ये राबवलेल्या आहेत. जी जी माणसं स्वराज्याच्या कामी आलेली आहेत त्यांच्या वारसांना पुन्हा महाराजांनी सेवेत सामावून घेतलेलं आहे. किंवा सैन्यामध्ये जी माणसं कामी आलेली आहेत, जे सैन्य कामी आलेले आहेत, त्यांच्या कुटुंबाला महाराजांनी कधीही उघड्यावर सोडलेलं नाही. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतलेली आहे. संकटग्रस्त कुटुंबांना मोफत राशन देण्याची एक योजना महाराजांनी त्या काळामध्ये आखलेली, ज्याला 2.5 शेर असं म्हटले जाते, की 2.5 शेर धान्य दरमहा त्या कुटुंबाला दिल्या जायचं. म्हणजे महाराजांची दूरदृष्टी किंवा त्यांचं रिलेव्हन्स म्हणजे किती स्ट्रॉंग आहे, किती व्हिजन आहे त्यांच्याकडे, हे आपल्या लक्षामध्ये येईल. आणि त्याच ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण आजही फॉलो करतो. पुन्हा मित्रांनो एकदा लक्षात घ्या की राज्य हे कशामुळे स्मरणात राहते. महाराजांना संघर्ष करावा लागला, युद्ध करावी लागली, लढाया करा, म्हणजे काही गोष्टी महाराजांना कराव्या लागल्यात. कारण राज्याचा विचार करत असताना काहीतरी म्हणजे स्टेटची कंपल्सरी फंक्शन्स ऑफ द स्टेट असं म्हटलं जाते की राज्याची काही आवश्यक कार्य असतात, राज्याला ती करावीच लागतात. ती कार्य जर एखाद्या स्टेटनं किंवा एखाद्या राज्यानं केली नाही तर ते राज्य नष्ट होते. जसं की आपल्या भूप्रदेशाचं म्हणजे आपल्या मुलखाचं संरक्षण असेल, आपल्या भूप्रदेशाचं संरक्षण करावंच लागेल परकीय आक्रमणापासून. जर राज्यानं जर नाही केलं तर राज्य नष्ट होईल. आपल्या प्रजेचं, आपल्या रयतेचं संरक्षण असेल, आपल्या संपत्तीचं संरक्षण असेल, हे काही म्हणजे कंपल्सरी फंक्शन्स ऑफ द स्टेट आहे. ही 3 कार्य राज्याला करावीच लागतात. जर राज्याने ही कार्य केली नाही तर ती राज्य नष्ट होते. परंतु ऑप्शनल फंक्शन्स ऑफ द स्टेट असं एक टॉपिक आहे की काही कार्य ऐच्छिक असतात, ती राज्यावर बंधनकारक नसतात. जी लोककल्याणाची कामं असतात की ज्याच्यावरून त्या राज्याचा दर्जा ठरतो की ते राज्य कोणत्या दर्जाचं आहे, तर ही लोककल्याणाची कामं महाराजांनी त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हाती घेतलेली आहेत. आणि म्हणून ते कल्याणकारी राज्य आहे, जनतेचं राज्य आहे, रयतेचं राज्य आहे. म्हणून महाराजांना आपण जानता राजा म्हणतो, रयतेचा राजा म्हणतो. आणि त्यांचं जे काही व्हिजन आहे ते आजही प्रासंगिक आहे. आजही आपण त्यांचा विचार आजच्या काळामध्ये सुद्धा काही म्हणजे आउटडेटेड झालेला नाही. तर हा भागसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर प्रशासनामध्ये जे काही मोटिव्हेशन असते किंवा जे डिसिप्लिन असते, शिस्त आणि प्रेरणा, या गोष्टीसुद्धा महाराजांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक उदाहरणामधून आपल्याला हे सर्व लक्षामध्ये येईल
आणि प्रेरणा प्रोत्साहन देत असताना स्वराज्याच्या विचाराने एक एक माणूस भारावून गेलेला आहे. महाराजांनी त्याला त्या पद्धतीनं प्रेरित केलेलं आहे. पराक्रम गाजवणाऱ्या प्रत्येक माणसाचा, सैन्याचा त्यांनी सन्मान केलेला आपल्याला पाहायला मिळतो. एवढंच नाही तर ज्यावेळेस काय प्रत्येक मोहिमांमध्ये महाराजांचा विजय झाला असं काही नाही, अनेक मोहिमा फसल्यासुद्धा, परंतु त्याच्यामधून सुद्धा महाराजांनी त्या चुकांची दुरुस्ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. जसे की आपल्या सर्वांना माहीत आहे की हिरकणीची जी काही कथा सांगितली जाते की रायगडावरून ती गवळून म्हणजे एका कड्यावरून ती खाली उतरली. म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीनं जो गड अभेद्य मानला जातो, इंदुलकर म्हणजे रायगडाच्या त्या प्रवेशद्वाराच्या तिथं लिहून आहे की शेवेचे ठाई तत्पर. तर इंदुलकरांनी असं म्हटलं होतं की आता म्हणजे रायगड एवढा अभेद्य आहे की फक्त पाणीच खाली जाऊ शकेल आणि फक्त वाराच वर येऊ शकेल. ज्यावेळेस ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचली की त्यावेळेस त्यांच्या लक्षात चूक आली, परंतु त्यांनी शासन केलं नाही. ते त्या हिरकणीला गडावर बोलवतात, सन्मानानं साडी चोळी देऊन तिचा सन्मान करतात. म्हणजे आणि पुन्हा आज्ञा करतात की ज्या कड्यावरून ती खाली उतरलेली आहे तो खडक तासून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणी खाली उतरणार नाही किंवा खालून कोणी वर चढू शकणार नाही. आणखी एक प्रसंग सांगितला जातो की लायजी कोळी पाटील महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी ज्या वेगवेगळ्या मोहिमा काढल्यात आणि अनेक वेळेस ह्या मोहिमा फसल्यात, तर त्यापैकी एका मोहिमेमध्ये हा लायजी कोळी पाटील हा त्याच्यामध्ये सहभागी झाला होता सर. त्याच्यावरची जबाबदारी एवढीच होती की जंजिरा हा जो काही किल्ला आहे, समुद्रामध्ये असलेला तो किल्ला आहे, तर या लायजी पाटलाकडे एवढी जबाबदारी होती की समुद्रमार्गे जाऊन रात्रीच्या अंधारामध्ये जाऊन त्या किल्ल्याच्या म्हणजे तटबंदीला शिड्या लावायच्या आहेत. आणि योजना अशी आहे की नंतर महाराजांचं सैन्य येणार, त्या शिड्यांवरून चढून वर किल्ल्यावर जाणार आणि नंतर ती मोहीम फत्ते करणार. आता तो लायजी पाटील त्याने तेवढी रिस्क घेतली. तो समुद्रमार्गे अंधारात शिड्या घेऊन त्या सिद्धीच्या त्या किल्ल्यावरपर्यंत गेला. त्यानं अगदी यशस्वीपणे त्या सगळ्या शिड्या जोडलेल्या आहेत, परंतु महाराजांचं सैन्य काही येत नाही. तो खूप तिथं वाट पाहतोय, वेटिंग करतोय. म्हणजे जेवढी रिस्क पाहिजे तेवढी सर्व रिस्क त्याने घेतलेली आहे, परंतु काहीतरी कारणामुळं महाराजांचं सैन्य तिथं आलंच नाही शेवटपर्यंत. शेवटी म्हणजे शेवटच्या सकाळच्या प्रहरामध्ये तो पुन्हा त्या लावलेल्या सगळ्या शिड्या त्यानं परत काढल्या आणि तो परत घेऊन म्हणजे तिथून सही सलामत निसटला. त्याचं सुदैव, तो शत्रू सैन्याच्या कोणाच्याही दृष्टीस पडला नाही, सही सलामत निसटला. आता हा जो काही प्रसंग आहे, ही बातमी महाराजांना ज्यावेळेस कळाली त्यावेळेस त्यांनी त्याला बोलवून घेतलं, त्याचा सन्मान केला. याच्यात पॉझिटिव्ह काय बघितलं महाराजांनी की त्यांनी असं बघितलं की तो जर तिथंच त्या शिड्या सोडून जर पळून गेला असता तर कदाचित सिद्धीच्या लक्षात आलं असतं की आणि त्या बाजून त्यानं सुरक्षा वाढवली असती, भविष्यात कुणीही त्या बाजून आक्रमण करू शकलं नसतं. महाराज म्हणतात की तू एक संधी त्या ठिकाणी, आक्रमणाची जी संधी आहे ती शिल्लक ठेवलेली आहे भविष्यामध्ये. आणि महाराज त्याला मग पाटीलकी देतात, त्याला एक गलबत देतात, म्हणजे अशा प्रकारचा त्याचा सन्मान करतात. तर प्रत्येक म्हणजे असे अनेक प्रसंग आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. जसे की आग्र्याहून सुटल्यानंतर महाराजांच्या एक चूक लक्षात आली की आपल्या सैन्यामध्ये घोडदळ फार कमी आहे. आग्र्याहून परत आल्यानंतर महाराजांनी 4 पट घोडदळामध्ये वाढ केलेली आहे. अनेक गोष्टीत प्रत्येक प्रसंगामधून अपडेट कसं करता येईल स्वतःला, आपल्यामध्ये काय सुधारणा करता येतील, त्या सर्व शक्य असलेल्या सर्व सुधारणा महाराजांनी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर शिस्त, ज्याला आपण डिसिप्लिन म्हणतो, तो सुद्धा महाराजांनी शेवटपर्यंत अगदी कडवी शिस्त महाराजांनी ठेवलेली आहे. महाराजांचं जे काही न्यायनीती होती आपल्याला सर्वांना म्हणजे माहीत असलेली जी काही गोष्ट आहे, जो काही प्रसंग आहे, रांझ्याच्या पाटलाची गोष्ट, बाबाजी गुजर असं त्याचं नाव आहे. तर एका स्त्रीवर केलेला जो काही बलात्काराचा जो काही आरोप आहे त्याच्यावर, तो सिद्ध झाल्याच्या नंतर वयाच्या 15व्या वर्षी महाराजांनी त्याला जी काही शिक्षा सुनावलेली आहे, शिक्षा ठोठावलेली आहे, चौरंग करण्याची, म्हणजे त्याचे हातपाय तोडण्याची जी काही शिक्षा दिलेली आहे, अतिशय कठोर अशा प्रकारची.
शिस्त महाराजांनी स्वराज्यामध्ये शेवटपर्यंत बाळगली. म्हणजे स्त्रियांकडं पाहण्याचा जो काही महाराजांचा दृष्टिकोन आहे की त्यांनी स्वराज्यामध्ये म्हणजे स्त्रियांच्या अब्रूला एक जे काही मूल्य आहे त्याला एक काय म्हणूयात की ॲश्युरन्स दिलेला आहे, ती सुरक्षित राहील याची हमी दिलेली आहे आणि ती शिस्त त्यांनी शेवटपर्यंत पाळलेली आहे. अगदी जिंजीच्या मोहिमेहून परत येत असताना बेळवाडीचा जो काही किल्ला आहे त्या ठिकाणी जो काही किल्लेदार आहे, एक महिला किल्लेदार त्या ठिकाणी आहे आणि महाराजाच्या एका सरदारानं तिच्यावर बलात्कार केल्याचा तो प्रसंग आहे. तर त्या प्रसंगामध्ये सुद्धा महाराजांनी त्याची गय केलेली नाही, त्याचे डोळे काढून घेतलेले आहे. नंतर खंडोजी खोपडेचा एक प्रसंग आहे की जो की स्वराज्याच्या विरोधामध्ये जाऊन अफजल खानाला सामील झालेला होता. कान्होजी जेधे यांनी त्यांच्यासाठी शब्द टाकला होता आणि म्हणून या खंडोजी खोपडेला महाराजांनी अभय दिला होता. परंतु तरीसुद्धा म्हणजे फार म्हणजे सविस्तर त्याचं वर्णन करायचं झालं तर असं होतं की तो प्रसंग असा आहे की हा खंडोजी खोपडे म्हणजे खानाचा पराभव झाला आणि नंतर त्याची चूक त्याच्या लक्षात आली आणि लगेच त्यानं आपला पक्ष बदलला. त्यानं कान्होजी जेधेंना एक म्हणजे मागणं घातलं की बाबा मला जीवदान द्या, माझ्यासाठी तुम्ही महाराजांकडे शब्द टाका. आणि कान्होजी जेधेंचा शब्द वडिलकीच्या नात्यानं महाराज काही टाळणारच नव्हते. ते शब्द टाकतात, महाराज त्याला जीवदान देतात आणि सांगतात की दररोज गडावर मुजऱ्यासाठी आलं पाहिजे, हजर राहिलं पाहिजे. परंतु तो खंडोजी खोपडे दररोज जेधेसोबत जायचा आणि एका दिवशी कान्होजी जेधेंना काम असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आता तू एकटाच गडावर जा मुजऱ्यासाठी. तर ही कडवी शिस्त महाराजांनी बाळगली आणि खंडोजी खोपडेलासुद्धा त्यांनी शासन केलं. त्याचासुद्धा म्हणजे चौरंग करण्याची शिक्षा. चौरंग म्हणजे एक हात आणि एक पाय कलम करणं. आणि त्या काळामध्ये उकळत्या तेलामध्ये तो बुडवल्या जायचा की जेणेकरून ते इन्फेक्शन समोर पसरलं जाणार नाही आणि आयुष्यभर त्याला त्या अवस्थेमध्ये जगावं लागेल. तर ही कडवी शिस्तसुद्धा आवश्यक होती, कारण त्याच्याशिवाय स्वराज्य टिकलं नसतं. कारण महाराजांचे शत्रू जर आपण पाहिले तर परकीय तर आहेतच, परंतु स्वकीयसुद्धा महाराजांचे खूप शत्रू आहेत. तर या सर्व स्वकीय शत्रू असतील, परकीय शत्रू असतील, या सर्वांवर वचक ठेवण्यासाठी जी काही प्रशासकाकडे एक कडवी शिस्त असायला पाहिजे, तर ती शिस्तसुद्धा महाराजांकडे होती आणि त्याच जोरावर महाराजांचं स्वराज्य शेवटपर्यंत टिकून राहिलं. मॅनेजमेंट पाहत असताना मित्रांनो, आपण एक फायनान्शियल मॅनेजमेंट हा जो काही मॉडर्न मॅनेजमेंटचा अतिशय म्हणजे फेमस अशा प्रकारचा जो काही टॉपिक आहे, फार महत्त्वाचा टॉपिक आहे तो की आर्थिक व्यवस्थापन. तर महाराजांच्या बाबतीमध्ये आर्थिक व्यवस्थापनाला सुद्धा त्यांनी खूप महत्त्व दिलेलं आहे. कारण अर्थ ही फार मोठी सत्ता किंवा शक्ती असते, ज्याला आपण मनी इज पॉवर असं म्हणतो. ज्या राष्ट्राची अर्थव्यवस्था स्ट्रॉंग आहे ते राष्ट्र स्ट्रॉंग असते आणि ज्या राष्ट्राची अर्थव्यवस्था दुबळी आहे, पोखरलेली आहे, ते राष्ट्रसुद्धा लवकरच लयास जाते. अगदी आधुनिक जगामध्ये सुद्धा हे वास्तव आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये सुद्धा ही फॅक्ट होती. एखाद्या राजाकडे जेवढा जास्त मोठा खजिना तेवढा तो राजा स्ट्रॉंग राहायचा आणि ज्या राजाकडे खजिना नसेल तो राजा दुबळा व्हायचा. आपण नेहमी मोगलांच्या सत्तेचा अस्त हा जो काही टॉपिक आहे, तर मोगलांचा अस्त का झाला भारतामध्ये? आता मोगलांची फार जीवितहानी तर कुठंच झालेली नाही. तर मोगल सत्तेचा अस्त त्याची जी काही कारणं आहेत त्याच्यामध्ये आर्थिक दिवाळखोरी हे एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे. कारण औरंगजेबाच्या बाबतीमध्ये असं वर्णन आलेलं आहे की ज्यावेळेस औरंगजेब मोहिमेवर निघायचा त्यावेळेस त्याच्यासोबत 5 लाखाची फौज असायची सर. 5 लाखाची फौज प्लस त्यांची कुटुंब, ज्याला बारदाना वगैरे म्हणतो आपण, तर ही जवळपास 1.5 लाख माणसं वेगळी फौजेशिवाय आणि प्लस हत्ती, घोडे, जनावरं, म्हणजे हा भाग वेगळाच. तर या सगळ्या फौजेचा खर्च म्हणजे आपण जर
आजच्या याच्यामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की हा दिवसाला हा किती रुपये खर्च होत असेल. आणि ज्यावेळेस हा औरंगजेब दख्खिणेच्या मोहिमेवर निघाला त्यावेळेस एवढी मोठी फौज घेऊन तो महाराजांवर दख्खनवर चालून आला, परंतु फायनान्शियल मॅनेजमेंट त्याला शेवटपर्यंत जमलेलं नाही. कारण हा फौजेचा खर्चच एवढा होता की तो या ठिकाणी परत दिल्लीपर्यंत पोहोचू शकला नाही. त्याची अर्थव्यवस्था आतून पोखरल्या गेली. ज्याला आपण शाही खजिना म्हणतो तो सर्व शाही खजिना त्यानं या ठिकाणी या मोहिमेवर खर्च केला आणि आर्थिक दिवाळखोरीत निघाला आणि मोगली सत्तेच्या अस्ताला प्रारंभ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता याच्या उलट महाराजांच्या स्वराज्याचा जर विचार केला आपण तर फायनान्शियल मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये महाराजांचं स्वराज्य खूप स्ट्रॉंग आहे. एक्सेस म्हणजे कुठंच नाही आहे खर्चाचा जो काही भाग आहे. आता महाराजांचे गड किल्ले जर आपण पाहिले तर अगदी रायगड घ्या, कोणताही गड घ्या, की त्याच्यासाठी लागणारं जे काही रॉ मटेरियल तिथंच त्यांनी उपलब्ध केलेले आहेत. तिथलेच कडे तासून किंवा विहिरी पाण्यासाठी विहिरी खोदून जो काही दगड निघालेला आहे तोच दगड त्यांनी तिथंच वापरलेला आहे. प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला हे पाहायला मिळेल. आणि याच्यामधून जी काही म्हणजे किल्ल्यावर सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट महाराजांची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, जी काही गुंतवणूक ती गड किल्ल्यांवरच आहे. की आता याच्यामध्ये बघा ते तुम्ही की जसं की आपण उत्तरेत गेलो तर त्या ठिकाणचे तुम्ही म्हणजे ग्वाल्हेरचा किल्ला बघा, तो आग्र्याचा किल्ला बघा, दिल्लीचा बघा किंवा राजस्थानमधले काही किल्ले बघा. आपल्या असं लक्षात येईल की त्या ठिकाणी अलिशान महाल आहेत, फार कलाकुसर, म्हणजे काय म्हणूयात आपण की नाच गाण्यांच्या मैफिली ज्याला म्हणतो आपण, तशा विलासामध्ये ते सर्व राजे त्या काळामध्ये गुंतलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु महाराजांच्या कोणत्याही किल्ल्यावर अशा प्रकारचा रंगमहाल आपल्याला पाहायला मिळणार नाही. रायगडावर सुद्धा जो महाराजांचा राजमहाल आहे, खरं तर तो म्हणजे राजमहाल महाल म्हणण्या एवढा तो काय फार मोठा नाही. म्हणजे हे नियोजन महाराजांनी प्रत्येक ठिकाणी पाळलेलं आहे. म्हणजे स्ट्रक्चरवर त्यांनी खूप मोठा खर्च केलेला आहे, पण ऐश आरामावर त्यांनी फार मोठा खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. बेसिक आहे, प्रत्येक किल्ल्याला मजबूत तटबंदी आहे, मजबूत बुरुज आहेत, प्रवेशद्वार आहे, प्रत्येक किल्ल्यावर विहिरी आहेत, धान्याची कोठारं आहेत, तोफगोळे आहेत, खलबतखाने आहेत, टाकसाळा आहेत. म्हणजे बाकीच्या ज्या काही आहेत म्हणजे राज्यासाठी लागणारी इतर जी काही यंत्रणा आहे त्याच्यावर महाराजांनी खूप इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. परंतु ऐश आरामासाठी महाल ज्याला म्हणतो आपण, राजवाडा ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यावर महाराजांनी फार म्हणजे खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. आणखी फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये, कारण त्या काळामध्ये उत्पन्नाचं जे काही साधन होतं एखाद्या राजासाठी, फक्त कर म्हणजे जनतेवर कर लादणे आणि तो कर वसूल करणे हे त्या राज्यासाठी म्हणजे उत्पन्नाचा फार मोठा सोर्स होता. परंतु महाराजांनी मात्र रयतेवर त्याचा फार ताण येऊ दिलेलं दिसत नाही आपल्याला. कारण महाराजांनी म्हणजे जे इतर मार्ग आहेत, अदर रिसोर्सेस त्यांनी त्या काळामध्ये शोधलेत आणि त्याच्यातला एक जो आहे तो आहे व्यापार, समुद्र मार्गावरून केला जाणारा व्यापार. तर म्हणजे प्रचंड उत्पन्न मिळवण्याचा तो एक फार मोठा सोर्स महाराजांनी त्या काळामध्ये डेव्हलप केला. कारण समुद्र मार्गांकडं बघण्याचं महाराजांचं जे काही व्हिजन होतं की जगाकडं पाहण्याची खिडकी म्हणून ते समुद्राकडे बघतात आणि समुद्रमार्गे चालणारा जो काही व्यापार आहे म्हणजे त्याच्या बाबतीतही त्यांची दूरदृष्टी होती. खरं तर महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो एक पैलू आहे, जसं एक फादर ऑफ नेशन्स म्हणूया आपण, परंतु आणखी एक पैलू आहे की फादर ऑफ इंडियन नेव्ही, भारतीय नौदलाचे जनक आहेत. म्हणजे आजसुद्धा इंडियन नेव्ही त्यांना मानते, भारतीय नौदलाचे जनक म्हणून महाराजांना मान्यता देते. कारण पहिल्यांदा स्वतंत्र आरमार त्यांनी तयार केलं. अगोदर त्यांनी डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज यांना मदत मागितली, परंतु त्यांनी मदत केली नाही, टाळली. आणि मग महाराजांनी स्वतः म्हणजे गलबतं तयार केलीत, स्वतः नौका बांधल्यात आणि स्वतःचं
आरमार तयार केलं. नुसतं आरमार तयार केलं नाही, म्हणजे ज्याला आपण काय म्हणत की अलीकडच्या काळामध्ये मेड इन इंडिया किंवा मेक इन इंडिया हा म्हणजे पॅरलल जे स्वतःची टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचा जो काही भाग येतो, स्वतःचं तंत्रज्ञान डेव्हलप करण्याचा जो काही भाग आहे, तो महाराजांनी त्या काळामध्ये केलेला आहे. म्हणजे कोणत्याही परकीयाची मदत न घेता, ज्याला आपण स्वदेशी बनावटीची जहाजं म्हणूयात, तर तशा प्रकारची जहाजं महाराजांनी स्वतः तयार केलीत आणि त्या माध्यमातून इंग्रजांनासुद्धा त्यांनी शह दिला. इंग्रजांचे म्हणजे ज्यांची की 7 समुद्रांवर ज्यांचं वर्चस्व होतं, कारण इंग्रजी सत्तेचा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉईंट काय तर नौदल. संपूर्ण जगावर राज्य कशामुळे करू शकले? कारण सर्व समुद्रावर त्यांचं वर्चस्व, महासागरांवर त्यांचं वर्चस्व होतं. ठीक आहे, तो भाग नाही, परंतु हा एक फार मोठा उत्पन्नाचा सोर्स महाराजांनी डेव्हलप केला. समुद्रमार्गातून किंवा समुद्रमार्गे व्यापारातून त्यांनी फार मोठं उत्पन्न महाराजाला मिळत होतं. आणि महाराजांचे जे काही किल्ले आहेत ते सुद्धा आपल्याला समुद्रकिनारी पाहायला मिळतात. जे काही महत्त्वाचे त्या काळातले जे काही व्यापारी मार्ग आहेत त्याच्यावरच हे सगळे किल्ले बसलेले पाहायला मिळतात. म्हणजे पूर्वीची जी काही ठाणे होती ती म्हणजे जसं की जमिनीवर आहेत, परंतु महाराजांची पोझिशनवर आहे. म्हणजे प्रस्थापित जे सत्ताधारी आहेत त्यांनासुद्धा महाराजांनी शह दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता हे सर्व करत असताना म्हणजे स्वराज्यासाठी पैसा मिळवत असताना, पैसा जमवत असताना, खजिना जमवत असताना महाराजांनी त्याच्यामध्ये अधपतन कधीच होऊ दिलेलं नाही. स्वतःच्या नीतिमत्तेचं, चारित्र्याचं अधपतन त्यांनी कधीच होऊ दिलं नाही. एक स्वतःची डिग्निटी, व्यापाराची डिग्निटी त्यांनी सतत कायम ठेवलेली आहे, ज्याला आपण मानवी मूल्य म्हणतो. ही मानवी मूल्य महाराजांनी कधीच विकली नाहीत. महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच म्हणजे बक्षिशी मिळवण्यासाठी त्यांनी कधीच संघर्ष केलेला नाही. औरंगजेबानं दिलेली मनसबदारीसुद्धा महाराजांनी नाकारलेली आहे. म्हणजे स्वतःसाठी नाही, महाराज स्वतःसाठी कधीच लढलेले नाहीत. तर या संपत्ती म्हणजे जमा करत असताना, स्वराज्यासाठी खजिना जमा करत असताना, उत्पन्नाचे हे सगळे साधने मिळत असताना त्यांनी जसे की आता सुरतेची लूट पाहतो आपण, खरं तर त्याला गुजराती विरुद्ध मराठी अशा प्रकारचा काही म्हणजे आजच्या काळामध्ये आपण जो काही त्याला जो काही रंग चढवतो की गुजराती लोक महाराष्ट्रीयन लोकांचा द्वेष करतात सुरतेची लूट केली म्हणून, परंतु ॲक्च्युली त्याला हा काही भागच नाही त्याच्यामध्ये. कारण तशा प्रकारच्या जाणीवा त्या काळामध्ये नव्हत्याच. आम्ही महाराष्ट्रीयन किंवा हे गुजराती अशा प्रकारच्या जाणीवांचा विकासच नव्हता. त्याच्यामुळे तो काही प्रश्नच नाही आहे. उलट गुजरात हा औरंगजेब बादशहाच्या नियंत्रणाखालचा भाग आहे आणि शाहिस्तेखानानं जे काही स्वराज्याचं नुकसान केलेलं आहे त्या नुकसानाची भरपाई किंवा वसुली म्हणून महाराजांनी सुरतेची लूट केलेली आहे. आता शत्रू राज्याची लूट करणं हे काही फार त्या काळामध्ये तरी चुकीचं नव्हतं. त्याच्यामागं 2 महाराजांचे हेतू होते. एक तर मोगल सत्तेला त्यांना हादरा द्यायचा होता, आर्थिकदृष्ट्या कमजोर करायचं होतं, आणि दुसरा स्वराज्याचं जे काही नुकसान झालेलं होतं त्याची वसुली महाराजांना करायची होती. त्याच्यामुळं त्याच्यामागे असे कोणतेही संदर्भ आपल्याला पाहायला मिळत नाहीत. परंतु हे सर्व करत असताना आता सुरत महाराजांनी लुटली आणि त्या म्हणजे लुटीचा जो काही पैसा आहे त्याचा वापर महाराजांनी लोककल्याणाची जी काही कामं आहेत ती कामं करत असताना त्याचा वापर केलेला आहे. आणि त्यामुळं महाराजांनी जी काही लूट केली त्याला अशा प्रकारचे चुकीचे जे काही संदर्भ आहेत ते आपल्याला म्हणजे देता येणार नाहीत. आणखी एक प्रसंग आपल्याला सांगितला जातो की कल्याणच्या सुभेदाराच्या खजिन्याची लूट, हा एक प्रसंग आपल्याला घेता येईल की त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे तो प्रसंग असा आहे की विजापूरहून तो सगळा खजिना निघालेला आहे. तो कल्याणचा जो काही सुभेदार आहे, मुल्ला अहमद असं नाव आहे त्या सर त्याचं, तर तो हा सगळा खजिना घेऊन निघालेला आहे आणि त्याचा मुलगा मुल्ला याहीन असं त्याचं नाव आहे, त्याची सून नवीनच लग्न झालेली, त्या खजिन्यासोबत हे सगळं म्हणजे कल्याणच्या दिशेनं चाललेले आहेत. आणि रस्त्यामध्ये महाराजांच्या सैन्यानं त्या खजिन्यावर छापा टाकला, तो खजिना लुटला आणि स्वराज्याच्या कामासाठी
तो खजिना महाराजांसमोर म्हणजे पेश करण्यात आला. तर त्यावेळेसचा जो काही प्रसंग आहे, खजिना तर आवश्यक आहे, परंतु जे मी तुम्हाला सांगतो की महाराजांनी मूल्य कधीही गहाण ठेवली नाहीत, नीतिमत्ता कधीही भ्रष्ट होऊ दिली नाही. त्यावेळेस त्या कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेस महाराजांच्या समोर पेश करण्यात आली, अनेकांनी सुचवले की खरं तर आपण त्याला आपल्या म्हणजे रंगशाळेमध्ये, कलाशाळेमध्ये तिला स्थान देऊ शकता, कारण त्या काळामध्ये तशीच प्रथा होती. परंतु महाराजांनी ते नाकारलं आणि त्यांनी सन्मानानं सुभेदाराची सून, तिला बा इज्जत बडी करणं असं म्हणतो आपण, तिची सुटका केलेली आहे. त्या बाबतीमध्ये ते म्हणजे महाराजांचा जो काही संवाद आपल्या सर्वांच्या समोर म्हणजे नेहमी सांगितला जातो की अशीच असती सुंदर आमुची आई, तर आम्हीही अशाच पद्धतीने निपोजलो असतो, अशा प्रकारचा तो संवाद आहे. तर त्याच्यामधून आता तो जो काही संवाद आहे किंवा महाराजांची जी काही भावना आहे, त्याच्यामधून एकच लक्षात येते की महाराजांचं चारित्र्य हे किती उच्च कोटीचं आहे. हे सगळं प्रशासन करत असताना, पैसा मिळवत असताना कोणत्याही प्रलोभनाला महाराज बळी पडलेले नाहीत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या काळामध्ये व्यापारामध्ये माणसांचाही व्यापार केला जायचा. डच, पोर्तुगीज हे म्हणजे माणसांना गुलाम म्हणून विकण्याची प्रथा होती त्या काळामध्ये. डच व्यापाऱ्यांसोबत करार करताना महाराजांनी सांगितलं की आमच्या मुलखामध्ये असा व्यापार करता येणार नाही, आमच्या माणसांना आम्ही गुलाम म्हणून विकणार नाहीत. महाराजांची नीतिमत्ता जर भ्रष्ट असती तर माणसांना गुलाम बनवून विकून त्यांना खूप पैसा कमवता आला असता, स्वराज्यासाठी खूप खजिना त्यांना जमा केला असता. परंतु अनेक प्रसंग आहेत की ज्याच्यामधून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की महाराजांनी कधीही ही मूल्ये सोडलेली नाहीत. अगदी म्हणजे स्वराज्य उभारत असताना म्हणजे रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशा प्रकारची महाराजांची आज्ञा आहे. म्हणजे एवढी त्यांनी काळजी घेतलेली आहे. आणि हे सगळं जर आपण आज टॅली केलं, आधुनिक या चंगळवादाच्या, भांडवलशाहीच्या या पार्श्वभूमीवर आपण जर आज लोकांकडे पाहिलं तर छोट्या छोट्या प्रलोभनाला लोक बळी पडतात, अगदी भ्रष्ट होतात, आपली सगळी नीतिमत्ता गहाण टाकतात पैशासाठी. या पार्श्वभूमीवर महाराजांचं हा आचार, हा विचार जर आपण टॅली केला तर महाराजांची म्हणजे काय रिलिव्हन्स आहे आज, त्यांच्या विचारांची काय प्रासंगिकता आहे, किती गरज आहे समाजाला. आजच्या काळामध्ये पैशासाठी अधपतन होणाऱ्या समाजाला महाराजांच्या या नीतिमूल्यांची किती आवश्यकता आहे, ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल मित्रांनो. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील महाराजांच्या व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये. आणि महाराजांनी ही मूल्ये जोपलीत म्हणूनच त्यांचा जो काही विचार आहे तो प्रासंगिक आहे, अखिल मानवजातीच्या विकासाचा तो विचार आहे. आणि म्हणून महाराजांचा हा जो काही विचार आहे आचरणात आणावयाचा, तो आपण एक्सपोर्ट केला पाहिजे. संपूर्ण जगाला आज त्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैवानं हा विचार म्हणजे भारतीय महापुरुषांच्या बाबतीमध्ये असंच झालेलं आहे की अगोदर परकीयाने त्यांची दखल घेतली, त्यांनी त्या भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये ते सगळे फिलॉसॉफी लिहिली, नंतर आपण इंग्रजी पुस्तकं वाचतो आणि नंतर आपल्याला त्यांचा इतिहास माहीत होतो. महाराजांच्या बाबतीमध्ये सुद्धा पहिला इतिहास, मराठ्यांचा पहिला इतिहास ग्रँड डफ नावाच्या एका इंग्रज लेखकानं, अधिकाऱ्याने लिहिलेला आहे. दुर्दैवानं तो मराठी माणसाने लिहिलेला नाही. परंतु आज ही गरज आहे, आज आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की महाराजांचा जो काही विचार आहे, जे इतिहास आहे, जे मूल्य आहेत, जी शिकवण आहे, ही आपण आज संपूर्ण जगाला दिली पाहिजे. त्याच्यासाठी आपण ती सगळं अगोदर आपण आचरणात आणलं पाहिजे. महाराजांच्या याच्यातील सर्वधर्म समभावाची जी काही शिकवण आहे, आज जे काही आपण म्हणजे एक प्रतिमा वापरतो की मुस्लिम विरोधक म्हणून, परंतु तसं काही नाही प्रत्यक्षात. तो सगळा राजकीय संघर्ष आहे, तो धर्माचा संघर्षच नाही आहे. महाराजांकडे सर्व जाती धर्माचे लोक आहेत, त्यांचे ब्राह्मण सहकारीसुद्धा आहेत, त्यांच्या या स्वराज्याच्या कामामध्ये आहेत, त्यांचे मुस्लिम सहकारीसुद्धा आहेत. त्याच्यामध्ये अनेक नावं तुम्हाला घेता येतील की इब्राहिम खान हा त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख आहे, दौलत खान आरमार प्रमुख आहे, त्याच्यानंतर शामा खान आहे, सिद्दी हिलाल आहे, काजी हैदर महाराजांचा वकील आहे, नूरखान बेग आहे, कितीतरी नावं आपल्याला. मदारे मेहतर आहे, महाराजांचा विश्वासू नोकर, जो की आग्र्याहून सुटका होत असताना अतिशय महत्त्वाची जबाबदारी भूमिका त्यानं पार पडलेली आहे. आणि महाराजांच्या अनेक किल्ल्यांवर मस्जिद आहेत, दर्गा आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या बाबतीमध्ये जी काही चित्र रंगवले जाते की मुस्लिम विरोधक, मुस्लिम द्वेष वगैरे, तर तसं काही नाही मित्रांनो. आणि म्हणून या
जयंतीच्या निमित्तानं महाराजांचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत मांडत असताना किंवा ही जयंती विद्यार्थ्यांसाठी साजरी करत असताना हा काही जो डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्यांच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की महापुरुषांची जयंती साजरी करत असताना नुसतं भावनिक जयंती नको, नुसत्या घोषणाबाजी नको आहे आपल्याला, नुसती प्रतीकं नको आहेत, तर महापुरुषांच्या विचारांचा जो काही संदेश आहे तो आपण आचरणात आणला पाहिजे, स्वीकारला पाहिजे आणि प्रसारित केला पाहिजे. जसं की महाराजांच्या बाबतीमध्ये आपण अनेक मूल्य आपल्याला आज स्वीकारता येतील. त्यांचा म्हणजे आजच्या काळामध्ये आपण फार त्याची आवश्यकता आहे. स्त्री दाक्षिण्याकडे, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आज फार आपण पाहतो की दररोजच वेगवेगळ्या बातम्यांमधून आपल्या लक्षामध्ये येते की स्त्री किती असुरक्षित आहे. तर त्या पार्श्वभूमीवर महाराजांचा हा विचार आपण का स्वीकारू नये. स्त्री दाक्षिण्य असेल, म्हणजे जातीभेद विरहित अशा प्रकारचा त्यांचा जो काही दृष्टिकोन, जातीनिरपेक्ष दृष्टिकोन, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, त्यांची माणसं सांभाळण्याची कला असेल, त्यांची युद्धनीती, त्यांचं मॅनेजमेंट, त्यांचं वेळेचं मॅनेजमेंट असेल, अनेक गोष्टी आपल्याला एक म्हणजे उत्तम प्रशासक कसा असला पाहिजे त्याचं परमनंट एक आयडॉल म्हणजे महाराज आहेत. आणि म्हणून या प्रसंगानं आपण त्याला जातीपुरतं सुद्धा मर्यादित करता कामा नये, प्रदेशापुरतं सुद्धा नाही. महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत, देशाचेच नाहीत, तर संपूर्ण अखिल मानवजातीसाठी सुद्धा त्यांचे विचार आज उपयोगाचे आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांचा स्वीकार आणि त्यांचे विचार आचरणात आणणं म्हणजेच मला असं वाटते की या युगपुरुषासाठी आपली खरी श्रद्धांजली राहील आणि खऱ्या अर्थानं आपण त्यांच्या विचारांचे वारसदार किंवा पाईक होत की ज्यावेळेस आपण त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणूयात. आणि या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व विद्यार्थ्यांकडून एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी इनोव्हेटिव्ह व्ह्यू ITI डिजिटल प्लॅटफॉर्मनं मला आपल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याचा हा जो काही योग घडवून आणला, मला जी काही संधी दिली त्याबद्दल या डिजिटल प्लॅटफॉर्मचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. तर मित्रहो, अशा प्रकारे डॉक्टर PD सूर्यवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान दिलेले आहे. निश्चितपणे त्यांचे व्याख्यान आपणा सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. सर्व उपस्थित मान्यवरांचे मी आभार मानतो व हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.